स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुंबई भाजपचा ॲक्शन प्लॅन आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजपचा मोठा निर्णय घेण्यात आलाय। मंडळ कार्यक्षेत्रात बदल करण्याचा मुंबई भाजपचा निर्णय आहे। मुंबईत आता 36 ऐवजी 108 मंडल अध्यक्षांची नियुक्ती केली जाणार आहे। जिल्हाध्यक्षपदी 45 ते 60 वयोगटातील ज्येष्ठ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येणार आहे। पालिका निवडणुकींच्या तोंडावरती हा महत्त्वाचा बदल होणार आहे। मंडल कार्यक्षेत्रात बदल करण्याचा भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला आहे। त्यामुळे या ठिकाणी आता कोणाची वर्दी लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले। सुशांतकडे जाणार। सुशांत, मंडल कार्यक्षेत्रात बदल करण्याचा भाजपचा मोठा निर्णय आहे। तब्बल 108 मंडल अध्यक्षांची आता नियुक्ती होणार आहे अशी माहिती मिळते। काय सांगशील सविस्तर? कारण आपण जर बघितलं असेल तर सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निकाल दिल्यानंतर आता भाजप जे आहे ते ऍक्शन प्लॅन मध्ये आलेले आहे। काल मुंबई भाजप कोर कमिटीची बैठक मुंबईमध्ये पार पडली आणि यामध्ये काही नवीन बदल जे आहेत करण्यात आलेले आहेत। भाजपची एक मंडल अध्यक्षांची रचना असते। हे मंडल अध्यक्ष आता तरुण असावे अशी खरं तर भाजपच्या काही प्रमुख नेत्यांची इच्छा होती आणि त्यानुसार तरुणांना संधी देण्यासाठी खऱ्या अर्थानं भाजपने हे मंडल अध्यक्षांची नियुक्ती जी आहे ती केलेली आहे। तर या मंडल अध्यक्षांवर रक्ष करण्यासाठी जिल्हाध्यक्ष असतील ते अनुभवी आणि ज्येष्ठ असतील। त्यामुळे हा महत्वपूर्ण भाजपच्या मुंबई कोर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। अगदी सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।